नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल केमिस्ट्री या सेक्शनमधला एक महत्त्वाचा चॅप्टर सुरू केला होता, ज्याचं नाव होतं केमिकल थर्मोडायनॅमिक्स. या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण इंट्रोडक्शनच्या भागामध्ये ह्या केमिकल थर्मोडायनॅमिक्सची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन पाहिली होती. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण या थर्मोडायनॅमिक्समध्ये जे काही टर्म्स वापरल्या जातात त्या टर्म्स आपण याच्यामध्ये डिस्कस केल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सिस्टीम आणि सराउंडिंग ह्या दोन टर्म ज्या आहेत त्या आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर पुढे जाऊन जी पहिली टर्म आहे सिस्टीम, या सिस्टीमचे टाईप्स आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले होते. त्याचे एकूण 3 प्रकार पडतात: ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. यानंतर त्याच्याही पुढे जाऊन आपण या पहिल्या टर्मच्या म्हणजे सिस्टीमच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या. पहिला प्रकार पडतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरा प्रकार पडतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. त्याची उदाहरणंही पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिली होती. त्यानंतर आणखीन पुढं जाऊन याच थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या आणखीन 2 प्रॉपर्टीज आपण पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं होतं स्टेट फंक्शन आणि त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरी प्रॉपर्टी आपण पाहिली होती पाथ फंक्शन. या स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शनची एक्झाम्पलसुद्धा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिली होती. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण या थर्मोडायनॅमिक स्टडीसाठी ज्या काही इसेन्शियल प्रोसेसेस आहेत, टाईप्स ऑफ प्रोसेस म्हणतो आपण त्यांना, त्या टाईप्स ऑफ प्रोसेस पाहिल्या होत्या. त्यामध्ये मेनली 5 प्रकारच्या प्रोसेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिली आयसोथर्मल प्रोसेस, ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. दुसरी आयसोबारिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं. तिसरी आयसोकोरिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. त्यानंतर चौथी ॲडियाबॅटिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये हीट एक्सचेंज सराउंडिंग बरोबर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्याच्यानंतर 5वी आणि शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची जी थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे, ज्याला रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हटलं जातं, की जी मॅक्झिमम वर्कसाठी एस्पेशली महत्त्वाची मानली जाणारी ही प्रोसेस आहे, ती आपण डिस्कस केली होती. मग त्या रिव्हर्सिबल प्रोसेसची डेफिनेशन 2 प्रकारे आपल्याला देता येते, ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर या रिव्हर्सिबल प्रोसेससाठी ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा त्याची जे काही सायलेंट फीचर्स आहेत ते सायलेंट फीचर्स आपण पाहिले होते. यानंतर आजच्या लेक्चरमध्ये या पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत. त्या पॉईंटचं नाव आहे नेचर ऑफ हीट अँड वर्क. आता हीट आणि वर्क हे दोन्ही पाथ फंक्शन आहेत, हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता त्यांचं नेमकं नेचर कसं आहे ते आज आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला नेचर ऑफ वर्क, वर्कचं नेचर कसं आहे हे सुरुवातीला आपण पाहायचं आहे. मग त्याच्या आधी पहिल्यांदा वर्कची डेफिनेशन जी आहे ती वर्कची डेफिनेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वर्कची डेफिनेशन काय, तर वर्क इज डिफाइन्ड ॲज फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट बाय विच अ बॉडी इज डिस्प्लेस्ड थ्रू अ डिस्टन्स डी. सिंपल भाषेमध्ये जर समजा या वर्कची डेफिनेशन सांगायची झाली तर आपल्याला अशी सांगता येईल, फोर्स इज नथिंग बट द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. किंवा वर्क म्हणजे काय, तर थोडक्यात एखादं बल लावल्यानंतर जे विस्थापन होतं त्याला आपण कार्य झालं असं म्हणतो. सो वर्क इज नथिंग बट द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा गुणाकार आहे बल आणि विस्थापन यांचा, किंवा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचा हा गुणाकार आहे. मग त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन देता येईल डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डू, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डी. याचा अर्थ डब्ल्यू म्हणजे वर्क, एफ याचा अर्थ फोर्स आहे आणि डी याचा अर्थ डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण वर्कची डेफिनेशन कसं देतं, तर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हावेवर इन थर्मोडायनॅमिक्स वर्क इज डन वेन गॅस एक्सपांड्स ऑर कॉम्प्रेस्ड अगेन्स्ट एक्सटर्नल फोर्स. मग इथं जर समजा एखादी गॅसेस सिस्टीम असेल तर त्या गॅसेस सिस्टीमच्या बाबतीत वर्क केव्हा झालं असं आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक्समध्ये, तर ज्यावेळी त्या गॅसचं एक्सपान्शन होईल किंवा त्या गॅसचं कॉम्प्रेशन होईल अगेन्स्ट एक्सटर्नल फोर्स. मग इथं एक्सटर्नल फोर्स म्हणजे काय, तर जे प्रेशर आहे त्या गॅसवरती ॲक्ट होणारं एक्सटर्नल प्रेशर म्हणतो आपण त्याला,
त्या एक्सटर्नल प्रेशरच्या अगेन्स्ट जर समजा त्या गॅसचं एक्सपान्शन झालं किंवा त्या गॅसचं कॉम्प्रेशन झालं तर तिथं थर्मोडायनॅमिक्समध्ये वर्क झालं असा त्याचा अर्थ होतो. मग हे जे वर्क आहे त्यालाच प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्कसुद्धा म्हटलं जातं. सो इन थर्मोडायनॅमिक्स W इज इक्वल टू P इंटू व्ही, दॅट इज प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. थर्मोडायनॅमिक्समध्ये ज्यावेळी गॅसेस सिस्टीमच्या बाबतीत एखादं वर्क होत असेल तर ते जनरली मेकॅनिकल वर्क असतं, त्याला प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क असं म्हटलं जातं. मग ही जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनमध्ये आपण काय म्हणतो आहे, W इज इक्वल टू F इंटू डी. तर हे जे इक्वेशन आहे तर हे इक्वेशन कसं येते पहा. तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे प्रेशर म्हणजे काय, तर फोर्स पर युनिट एरिया, दॅट इज F डिवायडेड बाय A. इफ D इज अ डिस्टन्स, समजा D हे डिस्टन्स आहे, देन एरिया इज इक्वल टू एरिया कॅपिटल A इज इक्वल टू D स्क्वेअर अँड व्हॉल्यूम कॅपिटल V इज इक्वल टू D क्यूब. देअरफॉर W इज इक्वल टू F डिवायडेड बाय A इंटू V इज इक्वल टू F डिवायडेड बाय D स्क्वेअर इंटू D3. आता तिथं आपण A आणि Vच्या किमती जे आहेत त्या A आणि Vच्या किमती टाकतोय. A इज इक्वल टू D स्क्वेअर आणि V इज इक्वल टू D क्यूब. याच्यानुसार जर समजा हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं तर D2 आणि D3 याच्यामध्ये कॉमन टर्म्स कॅन्सल होतील आणि तुम्हाला फायनल इक्वेशन मिळेल W इज इक्वल टू F इंटू D. सो ह्या इक्वेशननुसार आपल्याला थर्मोडायनॅमिक्समध्ये डेफिनेशन काय देता येते वर्कची, तर वर्क इज नथिंग बट द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, किंवा वर्क इज डिफाइंड ॲज फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट बाय विच अ बॉडी इज डिस्प्लेस्ड थ्रू अ डिस्टन्स D. आता हे झालं वर्कच्या बाबतीत. त्याच्यानंतर जे दुसरं पाथ फंक्शन आहे हीट, या हीटच्या बाबतीत हीटचं नेचर कसं आहे तर आपल्याला माहिती आहे हीट म्हणजे काय, तर इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी बाय विच अ सिस्टीम एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. म्हणजे हीट काय, तर हे एक एनर्जीचा फॉर्म आहे की ज्या फॉर्मच्या सहाय्यानं एखादी सिस्टीम काय करते, सराउंडिंग बरोबर एनर्जी एक्सचेंज करत असते. ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे एनर्जी एक्सचेंज करण्याचं हीट काय आहे, एक माध्यम आहे. मग तसं त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर त्याचं एक्झाम्पल आपल्याला देता येतं. फॉर एक्झाम्पल, वेन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज ग्रेटर दॅन सिस्टीम. समजा एखाद्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या बाबतीत जर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमचं टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ हीट फ्लोज इन इट. याचा अर्थ काय, तर सराउंडिंगमधून ती हीट जी आहे ती फ्लो होते, तिथं हीट फ्लो झाली असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर या वर्कसाठी आणि हीटसाठी, म्हणजे हे जे दोन पाथ फंक्शन्स आहेत वर्क आणि हीट, यांच्यासाठी काही साइन कन्व्हर्जन्स आहेत. हे साइन कन्व्हर्जन्स आपल्याला थर्मोडायनॅमिक स्टडीसाठी उपयोगी पडतात. मग ते साइन कन्व्हर्जन्स कसे आहेत पहा. तर पहा, जर समजा वर्कवरती पॉझिटिव्ह साईन असेल +W, तर याचा अर्थ वर्क इज पॉझिटिव्ह. व्हेन इट इज डन ऑन द सिस्टीम, याचा अर्थ काय, तर इथं सिस्टीमवरती वर्क झालेलं आहे, दॅट इज कॉम्प्रेशन ऑफ गॅस. फॉर एक्झाम्पल, म्हणजे जर समजा गॅसचं कॉम्प्रेशन झालं तर आपण ती गॅसेस सिस्टीम आहे, म्हणजे ती गॅस ही सिस्टीम आहे, त्याला जर कॉम्प्रेस केलं तर याचा अर्थ त्या गॅसला कॉम्प्रेस करण्यासाठी आपण त्याच्यावरती कार्य करतो, म्हणजे तिथं W वरती पॉझिटिव्ह साईन येतं. त्याच्यानंतर खाली व्हेन वर्क इज -W, देन वर्क इज निगेटिव्ह, त्याला आपण काय म्हणतो, वर्क इज निगेटिव्ह. व्हेन इट इज डन बाय द सिस्टीम, याचा अर्थ काय, जर समजा त्या वर्कवरती निगेटिव्ह साईन असेल तर याचा अर्थ त्या सिस्टीमवरती त्या सिस्टीमनं वर्क केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, एक्सपान्शन ऑफ गॅस. ठीक आहे, गॅस ज्यावेळी एक्सपांड होतो त्यावेळी त्या सिस्टीमनं स्वतःहून काय केलेलं असतं, तिथं वर्क केलेलं असतं. आता तसंच हीटच्या बाबतीत पण आहे. जर समजा क्यूवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर हीट इज पॉझिटिव्ह व्हेन इट इज ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग बाय द सिस्टीम. याचा अर्थ काय, जर क्यूवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमनं बाहेरून म्हणजे सराउंडिंगमधून हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. आणि जर समजा या हीटवरती निगेटिव्ह चार्ज असेल
मायनस क्यू. तर याचा अर्थ हीट इज निगेटिव्ह व्हेन इट इज रिलीज्ड बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग. याचा अर्थ काय, तर त्या थर्मोडायनेमिक सिस्टीमनं बाहेर हीट टाकलेले, म्हणजे स्वतःहून ती काय करते, थर्मोडायनेमिक सिस्टीम सराउंडिंगला हीट बाहेर टाकते, असा त्याचा अर्थ झाला. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो आहे, तो आहे एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क ऑर मेकॅनिकल वर्क. म्हणजे हे जे प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क आहे गॅसेस सिस्टमच्या बाबतीत जनरली आपल्याला हे पाहायला मिळतं, ज्याला आपण मेकॅनिकल वर्क असं म्हणतो. या मेकॅनिकल वर्कसाठीचं एक्सप्रेशन कसं आहे, तर त्यासाठी सुरुवातीला हा डायग्राममध्ये दिसतो आहे, ती डायग्राम जी आहे ती डायग्राम आपल्याला कन्सिडर करावी लागेल. तर त्यासाठी पहा, कन्सिडर अ गॅस एन्क्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ फ्रिक्शनलेस पिस्टन विथ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए. ह्या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसते की एक सिलेंडर आहे की ज्या सिलेंडरमध्ये एक गॅस भरलेला आहे आणि त्याच सिलेंडरला एक पिस्टन जोडलेला आहे. त्या सिलेंडरला एक पिस्टन जोडलेला आहे की जो काय आहे, वेटलेस आहे, फ्रिक्शनलेस आहे. जो फ्रिक्शनलेस आहे, वेटलेस आहे आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा कॅपिटल ए असा आहे. ॲट कॉन्स्टंट प्रेशर पी, आणि त्यावेळी प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट आहे. आता नाव इफ पी इंटरनल, म्हणजे इंटरनल प्रेशर त्या गॅसचं इज ग्रेटर दॅन पी एक्सटर्नल, त्या गॅसच्या एक्सटर्नल प्रेशरपेक्षा त्या गॅसचं इंटरनल प्रेशर हे जर ग्रेटर असेल तर पिस्टन मूव्ज थ्रू अ डिस्टन्स डी सेंटीमीटर. इथं डायग्राममध्ये आपल्याला दिसते पहा, जर समजा त्या सिलेंडरमधल्या गॅसचं इंटरनल प्रेशर हे एक्सटर्नल प्रेशरपेक्षा जर समजा जास्त असेल तर याचा अर्थ काय होईल, तिथं हा जो वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन जो आहे तो पिस्टन काय होईल, वरच्या बाजूला थोडासा ढकलला जाईल. तर पिस्टन मूव्ज थ्रू अ डिस्टन्स डी सेंटीमीटर. मग समजा डी एवढ्या सेंटीमीटर एवढं तो पिस्टन वरच्या बाजूला काय झालेला आहे, मूव्ह झालेला आहे. देन वर्क इज गिवन बाय, मग त्या दरम्यान तो पिस्टन जो वरच्या बाजूला ढकलला गेलेला आहे त्या दरम्यान जे वर्क घडणार आहे किंवा कार्य घडणार आहे ते आपल्याला कसं मिळणार, तर ते आपल्याला या पद्धतीनं मिळणार. डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डी. वर्कची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, मग त्याच्यानुसार जर इक्वेशन घेतलं डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डी, दॅट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल, इथं एक्सटर्नल प्रेशर, इथं फोर्स कुठला आहे तर एक्सटर्नल प्रेशरवाला आहे, ते एक्सटर्नल आहे म्हणून मायनस आहे ना. सो मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट, इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. देअरफॉर ॲज प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. प्रेशर जे आहे ते काय, फोर्स डिवायडेड बाय एरिया किंवा फोर्स पर एरिया आहे. त्याच्यानुसार डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी ई एक्स इंटू चेंज इन व्हॉल्यूम. मग एरिया इंटू डिस्प्लेसमेंट याचा अर्थ काय, तर चेंज इन व्हॉल्यूम आहे. सो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी ई एक्स इन ब्रॅकेट व्ही टू बाय व्ही वन. व्ही टू बाय व्ही वन काय आहे, तर चेंज इन व्हॉल्यूम आहे. सुरुवातीला इथं पा डायग्राममध्ये दिसते आपल्याला, सुरुवातीला इनिशियल व्हॉल्यूम काय होतं, व्ही वन होतं आणि त्याच्यानंतर पिस्टन वरती ढकलल्यामुळं व्हॉल्यूम झालं व्ही टू. सो चेंज इन व्हॉल्यूम इज नथिंग बट द व्ही टू बाय व्ही वन. सो देअरफॉर द इक्वेशन बिकम्स डब्ल्यू इज इक्वल टू minus PEXT, that is minus P external into delta V. V2 minus V1 is equal to delta V, that is change in volume. So final equation becomes W is equal to minus P external delta V किंवा minus P delta V. This is the expression किंवा mathematical expression for pressure volume type of work or mechanical work. आता त्याच्यानंतर याच इक्वेशनच्या सहाय्यानं आपल्याला आणखीन एक कन्सेप्ट पाहिजे, ती आहे फ्री एक्सपान्शन. मग ह्या गॅसेसच्या बाबतीत आपल्याला फ्री एक्सपान्शन ही एक कन्सेप्ट पाहायला मिळते. मग फ्री एक्सपान्शन ही कन्सेप्ट काय, तर फ्री एक्सपान्शन मीन्स एक्सपान्शन अगेन्स्ट झिरो अपोजिंग फोर्स. म्हणजे ज्यावेळी समजा एखाद्या गॅसच्या बाबतीत त्याचं एक्सपान्शन त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा अपोजिंग फोर्स अप्लाय होत नसेल, त्या दरम्यान जर समजा ते एक्सपान्शन होत असेल तर त्याला फ्री एक्सपान्शन असं म्हटलं जातं. दॅट इज एक्सपान्शन इन व्हॅक्यूम. त्याच्यावरती कोणताच जर समजा फोर्स अप्लाय होत नसेल तर याचा अर्थ, किंवा अपोजिंग फोर्स नसेल तर याचा अर्थ ते व्हॅक्यूममध्ये एक्सपान्शन जर होत असेल तर अशा व्हॅक्यूममधल्या एक्सपान्शनला फ्री एक्सपान्शन असं म्हटलं जातं. सो इन केस ऑफ वर्क डन, मग त्या व्हॅक्यूममधलं जे काय
एक्सपान्शन होत असेल त्या दरम्यान जे वर्क होतं ते कसं काढलं जातं, तर खाली इक्वेशन दिलेलं पहा, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. मग इथं एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते एक्सटर्नल प्रेशर 0 असतो, देअरफॉर पी एक्सटर्नल इज इक्वल टू 0, सो देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू 0. मग अशा केसमध्ये जिथं फ्री एक्सपान्शन होतं किंवा व्हॅक्यूममध्ये ज्यावेळी एक्सपान्शन गॅसचं होतं त्यावेळी एक्सटर्नल फोर्स हा 0 असतो, त्याच्यामुळे ॲटोमॅटिक या दरम्यान जे वर्क होतं ते कसं असतं, 0 असतो. सो देअरफॉर वर्क डन बाय द गॅस इन व्हॅक्यूम इज 0, दॅट इज व्हेन गॅस एक्सपांड्स फ्रीली इन व्हॅक्यूम नो वर्क इज डन. याचा अर्थ तिथं एक्सटर्नल प्रेशर नाही किंवा एक्सटर्नल फोर्स नाही अपोजिंग करणारा, त्याच्यामुळं तिथं जे वर्क होतं ते त्याची क्वांटिटी किती असते, तर ती 0 असते. त्याच्यानंतर या एनर्जी आणि वर्कसाठी जे युनिट आहेत ते एनर्जी आणि वर्कसाठी जे युनिट याच्यानंतर आपण बघणार आहे. मग आपल्याला माहिती आहे 1 जूल इज इक्वल टू 1 kg मीटर स्क्वेअर सेकंड -2 सेकंड रेस टू -2 इज इक्वल टू 1 पास्कल मीटर क्यूब. मग 1 पास्कल इज इक्वल टू 1 kg मीटर इनवर्स सेकंड -2 if pressure is in bar and the volume in dm cube, then the unit of work is bar dm cube. मग तिथं जर समजा प्रेशर आपण बारमध्ये घेतलं तर त्याच्या संदर्भात हे जे युनिट आहेत ते युनिट थोडेसे बदलतील. सो 1 बार इज इक्वल टू 10⁻⁵ पास्कल इज इक्वल टू 10⁵ किलोग्राम मीटर इनवर्स सेकंड -2 1 dm cube bar is equal to dm cube into 10⁵ kg meter inverse second raised to -2 is equal to meter cube into 10⁻³ into 10⁵ kilogram meter inverse second raised to -2 is equal to 100 kg meter square second raised to -2 is equal to 100 जूल. तर हे जे युनिट्स आहेत हे युनिट्स आपल्याला इथं थर्मोडायनॅमिक स्टडीमध्ये आपल्याला वर्क जे ते वर्कच्या व्हॅल्यू मेजर करण्यासाठी वापराव्या लागतात. आता त्याच्यानंतर पुढची एक कन्सेप्ट आहे जी या टॉपिकमधली एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, ज्याला आपण म्हणतो कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. मग काय आहे ही कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क, तर एखाद्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या बाबतीत जर समजा त्याच्याकडून त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममधून काही वर्क होत असेल तर ते वर्क जास्तीत जास्त केव्हा होईल त्याला मॅक्झिमम वर्क असं म्हटलं जातं. मग त्याच्या 2 ते 3 पॉसिबिलिटीज आहेत. त्या पॉसिबिलिटीज कोणत्या कोणत्या, तर पहिली पॉसिबिलिटी आहे डब्ल्यू इज इक्वल टू -p एक्सटर्नल डेल्टा व्ही मीन्स मॅक्झिमम वर्क डन व्हेन अपोजिंग फोर्स P एक्सटर्नल रिचेस टू इट्स मॅक्झिमम. एखाद्या गॅसेस सिस्टीमच्या बाबतीत त्या गॅसेस सिस्टीमकडून मॅक्झिमम वर्क केव्हा होईल, तर त्या गॅसेस सिस्टीममधला जो अपोजिंग फोर्स आहे म्हणजेच एक्सटर्नल प्रेशर आहे ते एक्सटर्नल प्रेशर ज्यावेळी त्याच्या मॅक्झिमम पॉईंटला असेल त्यावेळी त्या गॅसेस सिस्टीमच्या बाबतीत मॅक्झिमम वर्क जे आहे ते मॅक्झिमम वर्क कॅरीड आउट होईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे किंवा दुसरा पॉईंट आहे की मॅक्झिमम वर्क केव्हा होईल, व्हेन P एक्सटर्नल इज ग्रेटर दॅन P. म्हणजे काय, तर समजा त्या गॅसेस सिस्टीमच्या बाबतीत त्याचं जे ओरिजिनल प्रेशर आहे त्या ओरिजिनल प्रेशरपेक्षा एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते एक्सटर्नल प्रेशर ज्यावेळी ग्रेटर असेल द प्रोसेस गेट रिव्हर्स्ड अँड अपोजिंग फोर्स कॅनॉट बी ग्रेटर दॅन ड्रायव्हिंग फोर्स. आणि ज्यावेळी अपोजिंग फोर्स हा ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा ग्रेटर ज्यावेळी नसतो त्या दरम्यान मॅक्झिमम वर्क जे ते मॅक्झिमम वर्क हे पॉसिबल होईल. द वर्क वुड बी मॅक्झिमम व्हेन डेल्टा पी इज स्मॉलेस्ट. म्हणजे काय, तर चेंज इन प्रेशर जो आहे, चेंज इन प्रेशर डेल्टा पी म्हणतो आपण त्याला, तो जितका लहानात लहान असेल तेवढं जास्तीत जास्त वर्क जे ते जास्तीत जास्त वर्क झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. दॅट इज डिफरन्स बिटवीन अपोजिंग अँड ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फिनाइटसिमली स्मॉल. म्हणजेच काय, तर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या बाबतीत जर रिव्हर्सिबल प्रोसेस अप्लाय करत असाल तर रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपल्याला
ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समधला जो डिफरन्स आहे तो इन्फिनाइटसिमली स्मॉलर असलेला पाहायला मिळतो. ओके, मग तिथं मॅक्झिमम वर्क जे आहे ते मॅक्झिमम वर्क आपल्याला पाहायला मिळतं. सो मॅक्झिमम वर्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम सिस्टीम बाय विच इज थर्मोडायनॅमिकली रिव्हर्सिबल. म्हणजेच काय तर थोडक्यात तुम्हाला जर एखाद्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमकडून मॅक्झिमम वर्क हवा असेल तर तिथं तुम्हाला रिव्हर्सिबल प्रोसेस जी आहे ती रिव्हर्सिबल प्रोसेस अप्लाय करावी लागेल. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो इन्फिनाइटसिमली स्मॉलर असलेला पाहायला मिळतो. त्याच्यामुळं मॅक्झिमम वर्क जे आहे ते मॅक्झिमम वर्क आपल्याला थर्मोडायनॅमिकली रिव्हर्सिबल कंडिशनमध्ये मॅक्झिमम वर्क जे आहे ते मॅक्झिमम वर्क काय करता येतं आपल्याला अचीव करता येतं. आता याच मॅक्झिमम वर्कसाठी एक्सप्रेशन जे आहे ते एक्सप्रेशन कशा प्रकारे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे आहे ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला कशा प्रकारे काढता येतं ते आपण बघणार आहे याच्यानंतर. एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. मग त्यासाठी समजा ही डायग्रॅम जी आहे ही डायग्रॅम कन्सिडर करा. या डायग्रॅममध्ये आपल्याला काय दिसते तर एक सिलेंडर आहे. या सिलेंडरमध्ये आपण एक गॅस घेतलेला आहे. ठीक आहे, ज्या गॅसचं सुरुवातीला व्हॉल्यूम आहे V1 एवढा. हा सिलेंडर आहे. त्या सिलेंडरमध्ये एक गॅस आपण एनक्लोज केलेला आहे आणि त्या गॅसचं इनिशियल व्हॉल्यूम आहे V1. समजा त्या गॅसचं आपण एक्सपान्शन केलं. त्या गॅसचं समजा एक्सपान्शन केलं. पहिल्या स्टेपमध्ये थोडंसं एक्सपान्शन केल्यामुळं काय होईल त्याचं हा सिलेंडरवरती जो पिस्टन आहे तो पिस्टन काय होईल थोडासा वरच्या बाजूला शिफ्ट होईल आणि थोडंसं व्हॉल्यूम जे ते व्हॉल्यूम त्याचे इन्क्रीज होईल. असंच सेकंड स्टेपला पुन्हा थोडासा पिस्टन वरच्या बाजूला ढकलला जाईल आणि थोडंसं आणखीन तिथं वर्क होईल. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा हा पिस्टन थोडासा DV एवढ्या डिस्टन्सनं वरच्या बाजूला ढकलला जाईल आणि अशा पद्धतीनं थोडा वरती ढकलून ही डायग्रॅम जी आहे ती डायग्रॅम आपल्याला काय करायची कंटिन्यू करायची. मग आता या डायग्रॅमचं डिस्क्रिप्शन कसं आहे पहा. कन्सिडर गॅस एनक्लोज्ड इन सिलेंडर फिटेड विथ फ्रिक्शनलेस मुवेबल पिस्टन. समजा एक गॅस का सिलेंडरमध्ये एनक्लोज करून ठेवलेला आहे, बंद करून ठेवलेला आहे की ज्या सिलेंडरला एक फ्रिक्शनलेस आणि मुवेबल असा पिस्टन आहे. इफ प्रेशर ऑफ गॅस P internal इज इन्फिनाइटसिमली ग्रेटर दॅन द P एक्सटर्नल. समजा त्या गॅसचं इंटरनल प्रेशर हे एक्सटर्नल प्रेशरपेक्षा समजा जास्त आहे बाय DP. गॅस एक्सपांड्स. मग त्याचा अर्थ काय होईल जर इंटरनल प्रेशर त्या एक्सटर्नल प्रेशरपेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ त्या गॅसचं काय होईल एक्सपान्शन होईल अँड पिस्टन मूव्ज अपवर्ड. आणि तो पिस्टन जो आहे तो पिस्टन काय होईल वरच्या बाजूला ढकलला जाईल कारण आतलं प्रेशर हे बाहेरच्या प्रेशरपेक्षा काय जास्त आहे. याचा अर्थ काय होईल तर त्या आतल्या गॅसचं प्रेशर जास्त असल्यामुळं किंवा इंटरनल प्रेशर जास्त असल्यामुळं जो वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आहे मूवेबल पिस्टन तो वरच्या बाजूला काय होईल ढकलला जाईल. ड्युरिंग एक्सपान्शन व्हॉल्यूम चेंजेस स्लाइडली बाय DV. इथं डायग्राममध्ये आपण पाहिले प्रत्येक स्टेपला काय होतं आहे जसं तो गॅस एक्सपांड होतो आहे तसं थोडंसं तिथं व्हॉल्यूममध्ये चेंज होतं आहे. हा जो व्हॉल्यूममधला चेंज आहे तो किती आहे तर DV एवढा आहे. ॲट ईच स्टेप स्मॉल वर्क DW इज डन. आता ज्यावेळी हे एक्सपान्शन प्रत्येक स्टेपला थोडं होत असेल त्यावेळी व्हॉल्यूममधला जो चेंज आहे DV तो चेंज होत असताना तिथं प्रत्येक स्टेपला थोडंसं स्मॉल वर्क जे DW ते स्मॉल वर्क घडतं. मग ते स्मॉल वर्क कसं काढलं जातं तर देन पहा DW हे जे स्मॉल वर्क आहे त्याच्या बाबतीत DW इज इक्वल टू मायनस DW इज इक्वल टू P एक्सटर्नल इंटू DV अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ वर्क. इथं जे स्मॉल वर्क प्रत्येक स्टेपला होते ते आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी DW इज इक्वल टू P एक्सटर्नल इंटू DV. नाउ डिफरन्स बिटवीन internal pressure and external pressure P minus PEX is equal to DP or PEX external is equal to P minus DP. मग ही जी P एक्सटर्नलची किंमत आहे P एक्सटर्नल इज इक्वल टू P मायनस DP हे जर समजा वरच्या
इक्वेशनमध्ये टाकले तर आपल्याला इक्वेशन मिळेल dw इज इक्वल टू p मायनस dp इंटू dv, p मायनस dp इंटू dv. सो देअरफॉर dw इज इक्वल टू p dv मायनस dp इंटू dv मल्टिप्लाय केलं ह्या ब्रॅकेटमधल्या टर्मनं, ब्रॅकेटच्या बाहेरच्या dv या टर्मला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळेल dw इज इक्वल टू p dv मायनस dp इंटू dv. देअरफॉर dp अँड dv आर व्हेरी स्मॉल. आता इथं प्रत्येक स्टेपला चेंज इन व्हॉल्यूम जर बघितला तर तो किती अतिशय लहान आहे. सो dp अँड dv आर व्हेरी स्मॉल, देअर प्रॉडक्ट वुड बी स्टील स्मॉलर अँड कॅन बी निग्लेक्टेड. इथं जो चेंज इन व्हॉल्यूम आहे हा प्रत्येक स्टेपला किती अतिशय स्मॉल आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामधला जो गुणाकार आहे प्रेशर आणि व्हॉल्यूममधला dp इंटू dv तर तो सुद्धा काय होईल, अतिशय स्मॉल होईल. आणि तो स्मॉल असल्यामुळे आपण काय करू शकतो, त्याला निग्लेक्ट करू शकतो. सो देअरफॉर dw इज इक्वल टू p इंटू dv. सो dw इज इक्वल टू p इंटू dv. आता सिन्स द प्रोसेस इज रिव्हर्सिबल, आता इथं ओव्हरऑल ह्या एक्सपान्शनमध्ये, गॅसेस एक्सपान्शनमध्ये ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. Since reversible process occurs in infinite steps, total work obtained by the integrating the equation between limits initial and final state. आता हे जे रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, या रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपल्याला माहिती आहे की इन्फिनाइट स्टेप्स जे आहेत ते इन्फिनाइट स्टेप्स होत असतात आणि इन्फिनाइट सिमली स्मॉल स्टेप्स असतात आणि त्या इन्फिनाइट एवढ्या स्टेप असतात. मग त्यांच्या बाबतीत टोटल वर्क जर काढायचं असेल तर ते टोटल वर्क काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या इक्वेशनला, वरच्या इक्वेशनला मगाच्या आपल्याला इंटिग्रेशन जे आहे ते इंटिग्रेशन अप्लाय करावं लागेल बिटवीन द लिमिट्स इनिशियल अँड फायनल. सो अप्लाइंग इंटिग्रेशन ऑन द अबाव इक्वेशन dw इनिशियल टू फायनल इज इक्वल टू मायनस p dv v1 टू v2. सो अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन, आता इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर समजा आपल्याला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, तर पी व्ही इज इक्वल टू स्मॉल एन आर टी. सो रिअरेंजिंग द इक्वेशन, द इक्वेशन बिकम्स पी इज इक्वल टू एन आर टी बाय व्ही. सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ पी इन अबाव इंटिग्रेटेड इक्वेशन, वरच्या इंटिग्रेटेड इक्वेशनमध्ये या पीची व्हॅल्यू जी आहे पी इज इक्वल टू स्मॉल एन आर टी डिवायडेड बाय व्ही, ही जर व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला काय मिळते, देअरफॉर dw इनिशियल टू फायनल इज इक्वल टू मायनस v1 टू v2 एन आर टी बाय व्ही इंटू डी व्ही. इथं आपण पीची व्हॅल्यू जी आहे ती पीची व्हॅल्यूवरती या आयडियल गॅस इक्वेशनला रिअरेंज केल्यानंतर जी मिळते ती इथं आपण या इक्वेशनमध्ये टाकलेले आहे. सो सिम्प्लिफाईंग द इक्वेशन वी गेट देअरफॉर डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी. हे एन आर टी जे आहेत ते कॉमन आहेत, सो ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो आहे आपण. सो डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी विदिन द लिमिट v1 टू v2 dv बाय v. सो इट गिव्स डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी ln v1 टू v2. सो इज इक्वल टू डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी ln v2 minus ln v1 is equal to minus nRT ln v2 by v1. So therefore W max is equal to minus 2.303 nRT log to the base 10 v2 by v1. आता इथं log to the base 10 करण्यासाठी आपण minus 2.303 ही टर्म इथं ॲड करतो आहे कॉन्स्टंटची. ते ॲड केल्यानंतर हे फायनल इक्वेशन बनतं आहे डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 nRT लॉग टू द बस 10 v2 बाय v1. सो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला बॉइल्स लॉ काय सांगतो आपल्याला, तर P1 v1 इज इक्वल टू P2 v2, P1 v1 इज इक्वल टू P2 v2. सो अरेंजिंग द इक्वेशन, बॉइल्स लॉचं इक्वेशन जर अरेंज केलं तर v2 बाय v1 इज इक्वल टू P1 बाय P2. मग तेच जर समजा इक्वेशन रिअरेंज केलं वरचं, v2 बाय v1 इज इक्वल टू P1 बाय P2 ही जर किंमत तिथं जर टाकली वरच्या इक्वेशनमध्ये
तर आपल्याला हे डब्ल्यू मॅक्सचं जे इक्वेशन आहे ते प्रेशरसाठी आपल्याला या पद्धतीनं लिहिता येईल. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT log to the base P1 by P2. दिस इज द फायनल इक्वेशन फॉर मॅक्झिमम वर्क. हे काय आहे तर एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क आहे. मग याच्यासाठी तुम्हाला फायनल इक्वेशन काय मिळाले, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू इथं पहा डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 V2 by V1 और डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू प्रेशरच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर हे इक्वेशन आपल्याला डब्ल्यू मॅक्सचं कसं मिळतं मॅक्झिमम वर्कचं. तर डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 P1 by P2. ओके, ह्या इक्वेशनच्या साहाय्यानं तुम्हाला मॅक्झिमम वर्क जे आहे ते मॅक्झिमम वर्क रिव्हर्सिबल प्रोसेसच्या साहाय्यानं ऑब्टेन करता येतं. आणि याच्या संदर्भात तुम्हाला त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममधून इन्फिनाईट स्टेप वापरून जे मॅक्झिमम वर्क आहे ते मॅक्झिमम वर्क या इक्वेशनच्या साहाय्यानं आपल्याला काय करता येतं कॅल्क्युलेट करता येतं. हा जो पॉईंट आहे एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्कचा, हा बऱ्याच वेळा याच्यापूर्वी बोर्डाच्या एक्झामला विचारलेला आहे. 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी हे जे एक्सप्रेशन आहे एक्सप्रेस मॅक्झिमम किंवा डिराइव द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क डब्ल्यू मॅक्स, तर हे इक्वेशन बऱ्यापैकी लॉंग क्वेश्चनला विचारलेलं आहे. याच्यावरती डायरेक्ट 3 किंवा 4 मार्काचा प्रश्न विचारलेला असतो कॉम्बिनेशनमध्ये 4 मार्कासाठी, किंवा डायरेक्ट 3 मार्कासाठी याच्यावरती शॉर्ट नोट किंवा 3 मार्काचा डायरेक्ट प्रश्न याच्यावरती विचारला जातो. तर याच्यामध्ये सुरुवातीच्या त्या डायग्रामपासून शेवटच्या ह्या डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 V2 by V1 किंवा डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 P1 by P2 या इक्वेशनपर्यंत तुम्हाला हे एक्सप्रेशन जे आहे ते हे एक्सप्रेशन लिहावं लागतं. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो आहे इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय, तर इंटरनल एनर्जीची डेफिनेशन आपल्याला या प्रकारे देता येते. इट इज डिफाइन्ड ॲज द एनर्जी असोसिएटेड विथ सिस्टीम. इंटरनल एनर्जी म्हणजे काय, तर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये जी काही ओव्हरऑल एनर्जी असते त्या एनर्जीला आपण इंटरनल एनर्जी असं म्हणतो. इट इज ड्यू टू कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ सिस्टीम. मग ही इंटरनल एनर्जी येते कुठून, तर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये जी काही कायनेटिक एनर्जी असेल आणि त्याचबरोबर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममधले जे काही इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स असतील, त्याच्यातले ॲटम्स असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, त्यांच्या सगळ्या पोटेन्शियल एनर्जी आणि त्याच्यामधल्या कायनेटिक एनर्जीची एकूण गोळाबेरीज म्हणजे त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमची इंटरनल एनर्जी. यू दॅट इज डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. हे जी इंटरनल एनर्जी आहे ते काय तर स्टेट फंक्शन आहे. इट इज अ स्टेट फंक्शन अँड इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ही काय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हेन्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कॅनॉट बी डिटर्माइंड. हावेवर चेंज इन इंटरनल एनर्जी कॅन बी इझिली डिटर्माइंड. मग ह्या इंटरनल एनर्जीच्या बाबतीत ती काय तर ती स्टेट फंक्शन आहे आणि त्याचबरोबर ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळं याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू जी आहे ती ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला काय करता येत नाही डिटर्माइन करता येत नाही. तरी पण या इंटरनल एनर्जीच्या बाबतीत चेंज जो आहे चेंज इन इंटरनल एनर्जी तो चेंज मात्र आपल्याला काय करता येतो डिटर्माइन करता येतो. मग तो चेंज कशा प्रकारे डिटर्माइन करता येतो तर खाली दिलेलं आहे पहा यू इज इक्वल टू U2 मायनस U1. सो डेल्टा यू तिथं यू याचा अर्थ डेल्टा यू आहे. डेल्टा यू इज इक्वल टू U2 minus U1 where U2 is nothing but the internal energy of final state. त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या फायनल स्टेटची इंटरनल एनर्जी ही U2 आहे आणि U1 इज इंटरनल एनर्जी ऑफ इनिशियल स्टेट. सो द डिफरन्स बिटवीन इंटरनल एनर्जी ऑफ फायनल स्टेट अँड इंटरनल एनर्जी ऑफ इनिशियल स्टेट इज नथिंग बट द डेल्टा यू दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी. ठीक आहे. तर इथं हे आजचं लेक्चर आपण संपवूया. राहिलेला जो भाग आहे तो आपण
पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. तोपर्यंत इथं थांबूया. धन्यवाद.